लक्ष्मी विष्णू मिल चाळ म्हणजे धोकादायक इमारतींचा समूह बनली आहे। इथल्या कामगारांचं प्रत्येक कुटुंब जीव मुठीत धरून वावरत आहे। दरम्यान उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या प्रयत्नातून इथला B2चा प्रश्न मार्गी लागला, मात्र इमारतींचा पुनर्विकास वेळेत होणं तितकंच गरजेचं आहे। जवळपास 100 वर्षापूर्वीची ही लक्ष्मी विष्णू मिल चाळ, मिल जवळ कामगारांची घरं असावीत या उद्देशानं उभारलेली ही कामगार वसाहत मिल बंद पडल्या आणि इकडे काळाच्या ओघात लक्ष्मी विष्णू मिल चाळ ही जीर्ण झाली। जवळपास 200 कामगारांची इथं घरं, आपल्या घरांशी आणि परिसराशी त्यांचा ऋणानुबंध, गुण्या गोविंदानं नांदणारी लोकवस्ती। पण आजच्या घडीला प्रत्येक जण इथं जीव मुठीत धरून राहतोय, कारण मोडकळीस आलेली घरं। मुळात घर म्हणण्यापेक्षा भिंतीचा आडोसाच शिल्लक राहिलेला। आता हा आडोसा देखील कमकुवत झालाय। घराच्या भिंतीतून झाडं उगवलीत, भिंतींना तडे गेलेत। घराची पडझड रोजचीच, कुठला जिना कधी कोसळेल याचा नेम नाही। डोक्यावर छप्पर असेल तर त्याला निवारा म्हणतात। इथे कौलारूंचा पत्ता नाही आणि छप्पर देखील मोडकळीस आलेलं। जिकडं पाहावं तिकडं जीर्ण अवस्था। लक्ष्मी विष्णू मिल चाळ म्हणजेच धोकादायक इमारतींचा समूह असं याचं वर्णन करता येऊ शकतं। घराच्या भिंती नाहीत तर उरलाय तो इथं ढाचा। घराचा स्लॅब कोसळणं, भिंतीची माती अंगावर पडणं, घरातून चालताना काय घडेल याचा नेम नाही आणि घराबाहेर पडल्यानंतर धडपणे आपण बाहेर पडू याचाही कुठला भरवसा नाही, असं लक्ष्मी विष्णू मिल चाळीचं चित्र। पूर्णपणे मोडलेल्या गॅलरी, नावाला उरलेला जिना, अशी संपूर्ण दुरावस्था। इथे राहणाऱ्या माणसाचा कुठलाच नसावा भरवसा, अशी एकूणच दैनावस्था। क्षणाक्षणाला इथे प्रत्येक जीवाला धोका, असं लक्ष्मी विष्णू मिल चाळीबाबत बोलता येऊ शकतं। अशा या धोकादायक इमारतीबाबत आणि कामगारांच्या जीवासाठी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी 12 वर्षाहून अधिक काळ पाठपुरावा ठेवला। कामगारांना त्यांच्या हक्काची आणि पक्की घरं मिळावीत यासाठीचा त्यांचा लढा आजही सुरू आहे। महत्वाचं म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल चाळीला B2 सत्ता प्रकाराचा शाप लागला होता। यामुळे इमारती धोकादायक असल्या तरी त्याच्यातून मार्ग निघालेला नव्हता। सरकार दरबारी देखील बराच काथ्याकूट करावा लागला, मात्र आता B2चा प्रश्न मार्गी लागलाय। पालिकेनं या घरांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय। पूर्णपणे धोकादायक अशा या इमारती जमीनदोस्त करायच्या आणि त्या ठिकाणी कामगारांना त्यांच्या हक्काची आणि पक्की घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। ही चाळ ज्या वेळेला मिल बंद पडण्याच्या स्थितीत होती त्यावेळेला मिलने आम्हाला 1,54,548 स्क्वेअर फुटाची आम्ही खरेदी केली। म्हणजे एका कामगारांना 5,800 रुपयाला हे घर दिलेलं आहे। पण ही ब्रिटिशाच्या वेळेला ज्यावेळेला मिल चालू होती त्यावेळेला गिरणी कामगारांना गिरणीच्या जवळ घरं असं म्हणून ही घरं त्यांनी बांधून दिलेली होती। परंतु आज याला 100 वर्ष पूर्ण झालं आहे। महापालिकेची गेली 3 वर्षापासून आम्हाला नोटीस येते, हे बांधकाम अतिशय जीर्ण झालेलं असून ह्याच्यातून मोठा घातपात होण्याची शक्यता आहे। तरी आपण या बाबतीत विचार करून कुणाचाही धोका निर्माण होऊ नये त्यासाठी तुम्ही पर्याय योजना राखा। आम्ही ज्यावेळेला ही चाळ घेतली त्यावेळेला आम्हाला ही चाळ देत असताना ज्यावेळेला खरेदी केली त्यावेळेला B2 हा सत्ता प्रकार नव्हता आणि जर असला असता तर कलेक्टर साहेबांनी ही रक्कम अनर्जित त्यांच्याकडनं घेतली असती, कारण सत्ता प्रकारच B2 नव्हता। त्यामुळे त्यांनी अनर्जित रक्कम घेतलेली नाही आणि त्यानंतर घेतल्यानंतर आम्हाला आमच्या उतार्यावर लिझहोल्ड हा प्रकार लावला गेला। मग त्यासाठी आमचे 5 वर्षे गेले। लिझहोल्डचा प्रकार हा होऊच शकत नाही। मग सगळे अर्ज मराठे साहेब, वकील उमेश मराठे साहेब यांनी सगळे व्यवस्थित मांडणी केली। त्यानंतर लिझहोल्ड काढला आणि B2 लावला। लिझहोल्ड काढला काय आणि B2 लावला काय, प्रकार एकच आहे, पण डोळे पुसण्याचं काम शासनाने केलं।
अनेक दिवस आम्ही या प्रयत्नात आहे, परंतु आजच्या स्थितीमध्ये ज्यांना कामाचं विजन आहे, ज्यांना सोलापूर एक चांगलं असलं पाहिजे, लोकांना काम मिळलं पाहिजे, ह्या हेतूने प्रेरित झालेले आमदार देवेंद्रदादा कोटेने हा प्रश्न मनावर घेतला आणि पालकमंत्र्यांना सांगितला आणि पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे साहेबांनी तो बावनकुळे साहेबांच्या कानावर घातला की हा सत्ता प्रकार हा चुकून लागलेला सत्ता प्रकार आहे, त्यामुळे ह्याला काढायची काहीच अडचण नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली. बावनकुळे साहेबांनी ह्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या माहितीप्रमाणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल. कारण आता झालं की महानगरपालिकेने पावसाळ्याच्या अगोदर आम्हाला नोटिसा दिलेत, स्ट्रक्चर ॲडिट करून नोटिसा दिलेल्या आहेत की ही अत्यंत अजीर्ण झालेल्या इमारती आहेत, ब्रिटिशकालीन आहेत, तर तुम्ही ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्या, अन्यथा महापालिकेला निर्णय घ्यावा लागेल. तसं झालं तर या कामगारांनी राहायचं कुठं? एकतर आई जीव घालेला आणि भीक मागून बाप भीक मागू देणं अशी परिस्थिती आमची झालेली आहे. त्यामुळे हे सगळं काम मनावर घेऊन आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी याचा पाठपुरावा केला आणि 2 महिन्याच्या आत हा B2 जर उडाला तर आम्ही सर्व कामगारांना या ठिकाणी राहत असलेल्या 260 स्क्वेअर फूट ऐवजी 450 स्क्वेअर फुटाचं घर हे मोफत बांधून देणार आहोत. त्याचं कारण कसं आहे की एवढे कामगार बसून राहिलेला FSI आम्ही बिल्डरला देणार आहोत, तो बिल्डर बाजारात कसं का विकेना. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून B2चा प्रश्न मिटलेला असला तरी पालिकेनं याबाबत त्वरित पावलं उचलणं महत्वाचं आहे. 3-1 महिन्यात पावसाळा सुरू होईल. तत्पूर्वी लक्ष्मी विष्णू मिल चाळीबाबत ठोस कार्यवाहीची तितकीच गरज आहे. मुंबईसह सोलापुरात कामगारांच्या चाळीचा प्रश्न महत्वाचा ठरलाय. एक तपाहून अधिक काळ लावून धरलेली मागणी आणि एकूणच लक्ष्मी विष्णू मिल चाळीची अवस्था यासमोर इथल्या पुनर्विकासाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. ज्या बिल्डरनी जमीन घेतली राहिलेली त्याला सुद्धा कुठं नुकसान होणार नाही किंवा काय नाही, त्याच्यासुद्धा फायदेशीरच होणार आहे. कारण बिल्डरला देखील ही इन्व्हॉल्वमेंट करायला फार मोठी रक्कम लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे मोकळं मैदान आहे, त्या मोकळ्या मैदानात आम्ही अपार्टमेंट बांधून त्या लोकांना इकडे शिफ्ट करणार आणि पुढच्या इमारती ही डिमॉलिश करून तिथे इमारती उभा करणार, म्हणजे आमचं एक स्वप्न आहे. गेली अनेक वर्ष आम्ही ह्याच्यात आबदतो आहे, परंतु हे काम केलं ते मान्य आमदार देवेंद्र कोटे साहेब, माननीय पालकमंत्री यांनी ह्या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितल्या, माननीय बावनकुळे साहेबांना सांगितल्या. त्यामुळं आम्हाला एक आशा आहे की 1-2 महिन्यामध्ये आमचा माल सुबल होईल. आता तुम्ही बघा, ह्या जर बिल्डिंग बघितल्या तर कोणत्या वेळेला कुठली बिल्डिंग घासाईल अशी अवस्था आहे. त्यामुळे आमदार देवेंद्र कोटे साहेब पालकमंत्री मुख्यमंत्र्याला भेटून, बावनकुळेला भेटून 2 महिन्यात हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा. तर एखादी इमारत पडली, जीवितहानी होण्याची भीती आहे आणि समजा पडलं तर तो कामगार राहायला कुठे जाणार आहे हा मोठा विषय होणार आहे. त्यामुळं या सर्वांनी अगदी मनावर घेऊन सोलापूर शहरामध्ये एक प्रकल्प असा होईल की मुंबईला गिरणी कामगारांच्या घरासाठी अनेक दिवस लढा चालू आहे, परंतु त्यांना घरं कुठं दिली तर हुडकोमध्ये दिले. तसं आमची घरं पिढ्यानपिढ्या राहिलेली आहेत, ती त्याच ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी त्यांची मुलंबाळ इथं राहणार आहेत. त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला आहे. 200 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणाऱ्या कामगारांना यापेक्षा दुप्पट जागा यातून मिळणार आहे. मिल कामगारांचं आपल्या हक्काचं आणि पक्क्या घराचं स्वप्न येत्या काळात साकार होईल. मात्र याला उशीर लागला तर कुठला गंभीर प्रसंग उभा राहू शकतो याचीच साक्ष लक्ष्मी विष्णू मिल चाळीची प्रत्येक घर देत आहेत. याची दखल आमच्या यंत्रणेने घेणं महत्वाचं आहे. आपण जिथं उभे आहोत ती लक्ष्मी विष्णू चाळ आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय की कामगारांची जी घरं आहेत ती कशा पद्धतीची आता बनलेली आहेत. एकंदरीत मोडकळीस आलेली ही संपूर्ण चाळ आपल्याला दिसते आणि या कामगारांना त्यांच्या हक्काची घरं मिळावीत यासाठी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी जवळपास 1 तपाहून अधिक काळ लढा दिला आणि आता आपल्याला असं दिसतंय की हा जो लढा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल चाळ जी आहे तर ती B2च्या कचाट्यामध्ये अडकलेली होती, सापडलेली होती. त्यामुळं जरी ही सगळी घरं मोडकळीस आलेली असली म्हणजे कुठल्याही क्षणाला काही इथं होऊ शकतं आणि ही कामगारांची घरं आणि त्यातील आपण बघतो की हे सगळे नागरिक राहणारे आहेत तर त्यांचा जीव पूर्णपणे तसा पाहिला तर धोक्यातच आहे. आणि शेवटी आपण हे सगळं असं होत असताना देखील सरकार दरबारी सगळा पाठपुरावा सुरू होता आणि येणारा प्रत्येक जो पावसाळा असतो तो इथल्या जो चाळीतले जे सगळे रहिवासी आहेत तर त्यांच्यासाठी जीव मुठीत धरून राहण्यासारखाच सगळा प्रकार आहे. पण शेवटी आपण म्हणतो देर आहे दुरुस्त आहे. आता मात्र या मिल कामगारांना त्यांची हक्काची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. एकीकडं पालिकेनं नोटिसा बजावलेल्या आहेत की घरं ही सगळी मोडकळीस आलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता B2 हटलेला आहे आणि यासाठी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा लढा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्याला आता यश आलं आहे. आणि B2 सत्ता प्रकार जो आहे जो खरं म्हणजे या चाळींवरती तसा लादलाच गेला. पण शेवटी ह्या सरकार दरबारच्या हालचाली किंवा कार्यवाही म्हणावी लागते. पण जेव्हा आता सगळा B2चा जो सत्ता प्रकार आहे तो हटलेला आहे आणि त्यामुळं आता ही घरं पूर्णपणे पाडून या ठिकाणी नवीन इमारती आणि हक्काचं घर आपल्याला लक्ष्मी विष्णू मिल चाळ जी आहे तर इथल्या कामगारांचे जे वारसदार आहेत किंवा कामगार आहेत तर त्यांना आपल्याला मिळताना दिसून येत आहेत. आणि साधारणपणे 200 कामगारांची घरं या सगळ्या चाळीमध्ये आहेत आणि या सगळ्या चाळीतल्या रहिवाशांसाठी आता खरंच हक्काची घरं मिळण्याचा मार्ग जवळपास आता मोकळा झालेला आहे. पण असं असतानाही आजच्या घडीला आपण पाहतोय की ही घरं कशा पद्धतीची आहेत किंवा कुठल्या सगळ्या स्थितीतलं हे सगळं चित्र आहे तर ते आपण पाहतोय. पण शेवटी आता तो हक्काच्या घराचं जे स्वप्न म्हणतो किंवा हक्काची घरं मिळण्याचा मार्ग आता मात्र मोकळा झालेला आपल्याला दिसून येतो. माझ्या समवेत आहेत महादेव मातगुंडे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.